श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे महासमाधी स्थान असलेल्या कोपरगाव बेट येथील आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। पहाटे 5 वाजता बाबाजींचे कृपापात्र शिष्य परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज, रमेशगिरीजी महाराज, मधुगिरीजी महाराज, संतोषगिरीजी महाराज यांच्यासह अनेक साधू महंतांच्या हस्ते व्यासपूजा सोहळा पार पडला। समाधीस्थानी असलेल्या सुवर्णजडित पंचधातूच्या मूर्तीला स्नान घातल्यानंतर शिवलिंगावर पंचामृत पंचधान्य यांचा अभिषेक संपन्न झाला। यानंतर बाबाजींच्या समाधीवर पुष्पांनी सजावट करण्यात आली होती। नित्यनेमविधी गुरुपाद्य पूजा शास्त्रोक्त विधिवत संपन्न झाली। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मोहन अण्णाजी चव्हाण उपस्थित होते। त्यानंतर सत्संग संपन्न होऊन हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे महानिर्वाण स्थान असलेल्या नाशिक येथील आश्रमात पहाटे 5 वाजता नित्यनेम विधी, 10 ते 12 पाद्य पूजा करून व्यासपूजा उत्सव संपन्न झाला। सायंकाळी 7 वाजता बाबाजींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली। यानंतर जय जनार्दन गार्डन इथं परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज यांचे गुरुपौर्णिमा या विषयावर सत्संग प्रवचन झाले। या संपूर्ण कार्यक्रमाला विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळाचं सहकार्य लाभलं। तसेच त्र्यंबक रोडवरील वाढोली पाठा इथं असलेल्या गुरुमाऊली आश्रमात सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भाविक भक्तांनी गुरुपूजन करून गुरुपूजनाचा लाभ घेतला। भजन, सत्संग आणि व्यासपूजा हे देखील यावेळी करण्यात आली। तसेच गुरुमाऊली आश्रमाचे प्रमुख श्री श्री 1008 महंत माधवानंदजी सरस्वती यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व स्पष्ट केलं। या माऊलीच्या अभंगाप्रमाणे ज्यांनी सत्गुरू केला तो आपल्या या भवसागरातून तरुण गेला आणि तरुण जाण्यासाठीच सद्गुरूचा हात आपल्या डोक्यावर असावा, म्हणून आपण सर्वांनी सद्गुरू करावा आणि आपल्या जीवनाचं कृतार्थ करून घ्यावं। सद्गुरू हा आपल्याला या प्रपंचाच्या मायामोहातून मुक्त करत असतो। सद्गुरूंनी दिलेलं नाम हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा एक आपल्याला मार्ग मिळतो, म्हणून आपण सर्वांनी सद्गुरूला शरण जावं आणि गुरुदीक्षा घ्यावी। गुरुदीक्षा घेऊन या संसार सागरातून मुक्त व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्वांना शुभ आशीर्वाद देतो। धन्यवाद। यावेळी सागरानंदजी महाराज सरस्वती, गणेश महाराज सरस्वती, वैद्य राहुल महाराज सरस्वती, विकासानंद महाराज व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।